शहरामध्ये पेट्रोल आणि इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे असं प्रशासनानं स्पष्ट केलेलं आहे। मात्र तरी देखील नागपूरमधल्या अनेक पेट्रोल पंपांवर रात्री वाहन चालकांच्या लांबच्या लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय। रात्री आणि आता दिवसा सुद्धा तेच चित्र आहे। अचानक वाढलेल्या गर्दीमुळे काही ठिकाणी इंधन साठा संपल्याची स्थिती निर्माण झालेली आहे। प्रशासनानं वारंवार या संदर्भातलं आवाहन करत नागरिकांनी घाबरून जाऊ नये, अफवांवर विश्वास ठेवू नये असं सांगितलेलं आहे। शहरामध्ये इंधनाचा कुठलाही तुटवडा नाहीये, पुरवठा सुरळीत सुरू असल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। आणि या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। नागपूर शहरातील आज पहाटेपासून पुन्हा एकदा पेट्रोल पंपांवर वाहन चालकांच्या रांगा लागल्या। पेट्रोल भरण्यासाठी या संपूर्ण रांगा लागल्या। खरं तर गेल्या 1.5 दिवसांपासून या संपूर्ण रांगा आपण पाहतोय। प्रशासनाकडून सातत्याने सांगण्यात येत आहे, प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे की इंधनाचा पेट्रोलचा साठा पुरेसा आहे आणि नियंत्रण पण अगदी सुनियोजित पद्धतीने ठेवून करण्यात येत आहे पेट्रोलचं, आणि तो पुरवठा सुद्धा करण्यात येतो आहे। पण तरी लोक जे आहे मोठ्या संख्येने पेट्रोल भरण्याकरता पेट्रोल पंपावर भरताना दिसत आहे। लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहे। आपण आता नागपुरातील उंटखाना परिसरात आहे आणि तिथे या पेट्रोलसाठी लांबच्या लांब रांगा लागलेल्या दिसून येत आहे। इथले मॅनेजर आहे पेट्रोल पंप चालक दादा, काय सांगाल? ह्या गर्दी दिसून येत आहे, काय सांगाल तुम्ही? ही गर्दी म्हणजे सकाळी 6 वाजल्यापासून लागलेली आहे आणि सतत लोक म्हणजे असं पेट्रोल जे आहे, पेट्रोल डिझेल जे आहे ते म्हणजे टँक फुल करत आहेत पूर्ण, आणि साठा कंपनीकडून जे आहे, कंपनीकडून साठा कमी येत आहे थोडा। म्हणजे जो नियमात बदल झाला त्यानंतर हे सगळं सुरू झालं? त्यानंतर त्या नियम हा आधी जो होता त्याच्यात थोडा बदल झालेला आहे, तर त्याच्यानंतर मग साठा थोडा कमी येत आहे। पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेला बघू शकतो। इथे पोलीस त्यांचा सुद्धा बंदोबस्त ठेवण्यात आलाय। लोकांमध्ये जे पॅनिकनेस आहे त्यानंतर हे संपूर्ण पावलं उचलण्यात येत आहे। लोक सुद्धा सकाळपासून जे पेट्रोल पंपावर पोहोचत आहेत ते अगदी पेट्रोल, आपली गाडी म्हणजे एरवी जे पेट्रोल भरताना 100-200 रुपये किंवा कार जे 500-1000 रुपयाचं पेट्रोल भरायचं ते अगदी 1000 आणि अगदी टाकी फुल करेपर्यंत दिसत आहे। सर, मोदीजींनी जे स्टेटमेंट दिलं आहे त्यामुळे बहुत जास्त पॅनिक भरलेलं आहे लोकांमध्ये, आणि बघू शकता ते प्रशासन तर म्हणत आहे सर्व स्टॉक आहे, पण मला नाही वाटत जे हाल चालू आहे। झी मीडियासाठी रत्नशीलसह अमर काणे, नागपूर।